श्रोते हो, नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण 12व्या प्रकरणातील परमपूज्य जनार्दन स्वामींनी दिलेले बोधामृत संक्षिप्त रूपाने ऐकण्यास सुरुवात केली होती. आज आपण त्याच्याच पुढचा भाग ऐकणार आहोत. तर ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. नमस्कार. आता सूक्ष्म शरीरात पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचा समावेश आहे. त्या पलीकडील कारण देहाचेही महत्त्व खूपच आहे. सूक्ष्म देहापलीकडील तेजोमय रूप अज्ञानाच्या आवरणामुळे आपल्या अनुभवास येत नाही. त्याच्या पलीकडील महाकारण हे तर फक्त साक्षात्कारी संतांनाच आकलन होऊ शकते. अनेक जन्मांपासून साठलेल्या पूर्वसंचिताचाच एक प्रारब्धाचा भाग घेऊन हा मौल्यवान नरजन्म मिळालेला असतो. त्या प्रारब्धामुळेच आपल्याला रंग, रूप, वर्ण, देश, काल, कुटुंब, आईवडील, नातेवाईक, शिक्षण, संपत्ती, इतर प्रपंचातल्या गोष्टींचे भांडवल घेऊन जीव जन्माला आलेला असतो. अशी सुरुवात करून साधक आध्यात्मिक प्रवृत्तीचा असेल तर साधन आणि प्रयत्न करून गुरुप्राप्तीचा लाभ होतो. अंतिम प्रवास जोराने सुरू होतो आणि नंतर महाकारण देहातील असंग, कुटस्थ, साक्षी, निर्विकार, सच्चिदानंद स्वरूपात विलीन होऊन जातो. याचाच अर्थ हा आहे की स्थूल शरीर जे आहे ते कार्यरत राहण्यासाठी प्राण, चैतन्य शक्ती आणि साक्षीरूप असलेले आत्मस्वरूप आपल्याला दिसत नाही. आपले शरीर जिवंत असेपर्यंत जीवात्मा हृदयाच्या शेजारी अंगुष्ट मात्र ज्योती स्वरूपात सदैव वास करीत असतो आणि हे शरीर त्याचे आयुष्य संपेपर्यंत चालवण्यासाठी त्याच्या जठरात वैश्वानर अग्नीची निर्युक्ती केलेली आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात याबाबत श्लोक स्पष्टपणे त्याच्या कार्याचे वर्णन करतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं. पचामी अन्नम अशी ती संधी आहे. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील वैश्वानर जठराग्नी मी आहे असे भगवंत म्हणत आहेत. चारही प्रकारच्या अन्नाचे प्राण अपानांच्या संयोगाने मी पचन करतो. वैश्वानर अग्नी एकदा पेटला की पोटात असणाऱ्या अगणित षण्मुखी जीवाणूंना तहानभूक लागते आणि अन्न ग्रहण झाल्यावर, पाणी प्यायल्यावर समाधान मिळते. म्हणूनच म्हटलं आहे की अन्नम ब्रह्म रसोर विष्णू भोक्ता देवो महेश्वरहा. म्हणजे खऱ्या अर्थी अन्न आणि रसयुक्त पदार्थांचा भोक्ता तो देवच आहे. पुढे पचनक्रिया संपल्यावर उदान अपान वायूंच्या क्रियेमुळे उरलेला टाकाऊ भागाचे उत्सर्जन होते. या सगळ्या आपोआप घडणाऱ्या क्रिया आहेत. शरीराचे सक्षम यंत्र हे सर्व करीत असते. आपल्या शरीराचा जिवंतपणा प्राणानेच श्वासांपर्यंत आत बाहेर जाऊन टिकवलेला आहे. अशी हजारो शरीराची निर्मिती होत असते आणि सर्व ठिकाणी याच पद्धतीने ईश्वरी कार्य चालू आहे. ईश्वरी शक्तीच सतत कार्यरत असल्यामुळे आपण जिवंत आहोत त्याचा आपल्याला बिलकुल पत्ताच नसतो. या सर्व इनव्हॉलंटरी सिस्टीम्स म्हणजे नैसर्गिकरित्या आपोआप चालणाऱ्या क्रियांमुळेच आपले हृदय, फुफ्फुसे, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, मोठे आणि लहान आतडे कार्यरत आहे. हे सर्व स्पष्ट पाहिल्यावर आपण अभिमान, अहंकार वाटून घेण्यासारखे खरेच काही आहे? राजा असो, रंक असो, हे सारे व्यवहार व्यवस्थित चालले तरच जिवंत राहू शकतात. परमपूज्य श्री जनार्दन स्वामी म्हणतात, हे जर नीटपणे समजले तर बरेचसे काम झाल्यासारखेच आहे. श्री स्वामी पुन्हा विचारतात, हे सर्व ऐकल्यावर खरे कार्य कसे चालले आहे हे समजल्यावर
बाहेरून दिसणारे जे शरीर कायम टिकणारे नसल्यामुळे खोटे आहे हे पट्टे आहे का? आरशात आपले प्रतिबिंब पाहताना हे शरीर खरे नाही, एक ना एक दिवस जाणारे आहे, असा विचार कधी येतो का? मनाच्या एका कोपऱ्यात ह्या नित्य अनित्य विवेक जरूर ठेवावा. एवढे सारे तपशील देण्याचे तात्पर्य एकच आहे की ईश्वरीय चैतन्य आणि प्राणशक्तीमुळेच हे शरीर जिवंत आहे आणि तोच सर्व चालवत आहे. ती शक्ती ज्या दिवशी बाहेर पडते त्या दिवशी देहाची किंमत शून्य होऊन देह कलेवर होते. त्यामुळे वेळीच जागे होऊन ते तत्व हळूहळू आत्मसात करायला हवे. कडूगोळी असली तरी मधाबरोबर का होईना घेतली पाहिजे. साधू संतांनी उत्तम उदाहरणे देऊन हा विषय सोपा करून सांगितलाय. उदाहरणार्थ, रामकृष्ण परमहंसाने आपल्या जीवनाला यंत्र आणि यंत्री अशी उपमा दिली. त्यांचे म्हणणे असे आहे की आपण यंत्र आहोत आणि तो यंत्री आहे. चालवणारा तो यंत्री आहे. त्याला हवे तसे तो आपल्याकडून म्हणजे यंत्राकडून कार्य करवून घेतो. हे जर स्वीकारले तर आपण त्याच्या हातात जीवन सोपवून निवांत का राहू नये? पण बहुतांशी आपण ते करू शकत नाही, कारण जीवात्मा आपले जमा झालेले संचित विसरू शकत नाही. त्या संचितामुळे वृत्ती उठत असतात व त्याप्रमाणे आपलाच अजेंडा आपणच ढकलत असतो. तो पूर्ण झाला तर देवाची कृपा झाली म्हणतो. सुखी होतो, नाही तर दुःखी होऊन देवावर रागवायलाही कमी करत नाही. कधीकधी त्याचे अस्तित्वही नाकारले जाते. म्हणून सावध होऊन सारथ्यच त्याच्याकडे देऊन शांत राहावे हा नामी उपाय नाही का? निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करायला हवेत. दुसरे एक उदाहरण नाव आणि नावाड्याचे आहे. आपण फक्त नावेसारखे आहोत, होडीसारखे आहोत. सर्व नाड्या नेहमी नावाड्याकडे असतात. उगीचच उड्या मारून नावेला मी स्वतंत्र आहे, कुठेही जाऊ शकते असे जर वाटले तर ते खरे असते काय? थोड्या वेळातच सत्य बाहेर पडते. नावाडी नसेल तर नाव भरकटत कुठेही जाऊ शकते. त्यामुळे आपले जीवन समर्पित करून त्याला शरणागत होऊन त्याच्या मर्जीप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणण्याची खूबी कुणी युक्ती साधली पाहिजे. म्हणजेच जनार्दन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे विवेक, वैराग्य आणि अनासक्ती या गुणांची कास धरली तर पहिलं तरी पोचण्याची शक्यता नक्कीच असते. कारण अशा वेळी सद्गुरूंना कळव आली की आपले काम विनाविलंब होऊन जाते. पण वास्तवात होते काय की असे अचानक उत्तम अनुभव येऊन जातात, पण ती आनंदी अवस्था मात्र टिकून राहत नाही. कारण सामान्यपणे प्रपंचाच्या मायाजालाकडे आपण झुकलेले असतो. यावर जर मात करता आली तर आपण सहजपणे सद्गुरूचरणी विश्राम घेऊ शकू. सरतेशेवटी 4 शरीराचे जे वर्णन केले तोच विषय साधू संत आपल्याला समजायला सोपे जावे म्हणून दुसऱ्या पद्धतीने मांडतात. या 4 पायऱ्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. प्रपंचात जाणीव आणि भान जे सदैव असते तीच जागृत अवस्था, म्हणजे आपण आता जागेपणे एकमेकांशी बोलत असतो ते. पण नंतर स्वप्नामध्ये याचा पूर्णपणे विसर पडून आपण वेगळ्याच विश्वात वावरत असतो. स्वप्नात असताना त्यातले आनंदी आणि भयानक अनुभव खरेच वाटत असतात. म्हणूनच वेदांती लोक या संसारालाच स्वप्न मानतात, कारण हे सर्व मायाजाल आहे. हे स्वस्वरूप ओळखल्याबरोबर कळून येते. सुषुप्ती म्हणजे गडद अंधकार, गाढ झोप म्हणजे जवळजवळ बेशुद्ध अवस्था आणि चौथी पायरी तुर्या म्हणजे ईश्वराचे वसतिस्थान, साक्षीरूप आहे. स्वामींनी दिलेले बोधामृत खरेच अद्वितीय आहे. या ठिकाणी हे बोधामृत पूर्ण होते आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.